नाही 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 गुरुजी, हे बघा, हे असं काय बी होता कामा नये. या घरावरची मृत्यूची छाया तुम्ही घालवा. तुम्ही काय बी करा, पण या घरावर हे संकट देऊ नका. या घरावरची संकट दूर करण्यासाठी मी महामृत्युंजय यज्ञ करणार आहे. गुरुजी, तुम्ही पूजेच्या तयारीला लागा. मी समती तयारी करून देते. आपण उद्याच ही पूजा करून टाकूया. त्या पूजेनंतर काय घडेल याची तुला कल्पना आहे का? माझं घर मृत्यूच्या छायेतनं वाचेल असंच ना गुरुजी? या घरावरची मृत्यूची छाया दूर होईल, पण त्या दिवशी ज्या व्यक्तीमुळे मूर्ती भंगली त्या व्यक्तीचा मृत्यू होईल. म्हणजे मी? या घरावरचं संकट टाळायचं असेल तर तुला मृत्यूचा सामना करावाच लागेल. आणि दुर्दैवाची गोष्ट ही आहे की तुझ्या जवळच्या माणसाकडून विश्वासघाताने तुझा मृत्यू होईल. बोल पारू, आहे का तुझी तयारी या घरासाठी तुझं आयुष्य पणाला लावण्याची, बलिदान करण्याची? वय गुरुजी. मी गावावरनं इकडे आले तेव्हा माझं एकच सपन होतं, माझ्या बाची आणि माझ्या देवी आईंची सेवा करणं. आणि जर माझा जीव देऊन या घरावरचं संकट टळणार असेल ना, तर जगातली समध्यात नशीबवान मुलगी आहे मी. माझा जीव फक्त या घरासाठीच आहे. गुरुजी, तुम्ही पूजेबद्दल सांगणार होतात ना? अहिल्या देवी, या घरावरची संकट टाळण्यासाठी आता आपण पूजा करू शकतो. ग्रेट. मग आपण ही पूजा उद्याच करूया, हो ना पारू? काय रे, काय झालं? का रडतोयस तू? तू ये, तू आधी बस बरं. ये. काय झालं मला सांग, काय झालं?
तायडीने काय बी कळना झाले. तिला आत्ताच्या आत्ता गावाकडे पाठवून दे. अरे पण काय झालं? परत तुमच्या भावा बहिणीचं भांडण झालं का? नाही हा? बा तुला माहिती तिकडे बघण्यावर काय झालं ते? आता तू सांगितल्याशिवाय कसं कळायचं? गुरुजींनी तायडीला सांगितलंय हा. त्या घरावर संकट आले मग की त्या घरावर आलेलं संकट दूर करायचं असेल तर तायडेचा जीव धोक्यात घालावा लागणार. सरळ सरळ बोलायचं गेलं तर तायडे मरणार. आणि या सगळ्यासाठी तायडे तयार बी झाल्या. तायडे. कनी बा बाप काय झालंय? पारू बा काय विचारते मी, सांग ना काय झालंय? मोठी झाली माझी पोर. तुझ्या जागी जर कमी असतो ना तर एवढा मोठा निर्णय मला घेणं शक्य झालं नसतं. पण तू स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मालकाच्या जीवाला किंमत दिलीस. एक बाप म्हणून मला तुझा अभिमान आहे पारू. बा तू तायडीला झापाय सोडून त्याशी बोलत काय बसलाय? गुरुजींनी सांगितलंय ना तायडे मरणार आहे म्हणून, आणि यासाठी तायडे तयार बी झाल्या. वा हे बघ मला खात्री होती माझ्या या निर्णयामुळे तुला वाईट वाटलं ना तरी तू माझी साथ देशील. तुम्ही दोघं बी विचित्र वागायला लागलाय. कसं आहे ना कधी आपण ना खाल्ल्या मिठाला जागणारी माणसं आहोत. आपल्या जीवापेक्षा आपल्या मालकाचा जीव आपल्याला प्रिय आहे. ह्यो धर्म आहे आपला. आणि माझ्या पारूने तो धर्म निभावला. म्हणजे तुला मालकाच्या जीवाची पडल्या, तायडीची काळजी नाहीये. अरे त्या किर्लोस्कर घराण्यासाठी राबलासच की, आणि आता तायडी बी जीव द्यायला तयार झाली. असं कुठं असतंय का? सांग बघू. तायडे गणी तायडे मी बी तुझ्या संकट मारणार. गणी म्हणणार. गणी काय बोलतोयस तू? हे बघ बाळा, तू इकडे ये. इकडे बस माझ्यासमोर बस. डोळे पुस बघू. शान मरण असं मागून येत नाही. आणि कुणाच्या नशिबात काय लिहिलं आहे हे आपण नाही सांगू शकत. आणि गणित हे बघ, माझ्या नशिबात जर का किर्लोस्कर कुटुंबासाठी मरण लिहिलं असेल तर ते माझ्या भाग्याचं आहे.
हे बघ पारू, तू अजिबात काही काळजी करू नको. मी काही होऊ देणार नाही तुला. ह्या बापाचं सत्व आहे ना, तुला असं मरणाच्या दारातून खेचून आणेल. बा आपण काही कुणाचं वाईट केलंय का आजपर्यंत? मग देव आपलं का वाईट करल? अरे बघ, मी देवाचे हात जोडून प्रार्थना करल, काय कडक असेल ते उपवास करेन, व्रत करेन, पण ह्याच्यात नक्की काही ना काहीतरी मार्ग निघेल. हो तू शांत हो. मी तुला कुठंच नाही जाऊन देणार. तू नको ना मरूस. मी कुठंच नाही जाऊन देणार तुला. गणी, हे बाळा, हे बघ, जे व्हायचं असतं ना ते होतच. त्याला कुणी बी नाही टाळू शकत. आणि देवाच्या मनात असेल ना तर समज चांगलं होईल. फक्त तू हे कुणाला बी सांगू नकोस हा. प्लीज प्लीज. काय झालं? काही सिरियस आहे का? नाही नाही, या नाही या. पारू, ऍक्च्युली मला तुझी गरज आहे. जादूगार आहेस ना माझी. हे बघ, मला माहिती आहे तू जर माझ्यासोबत असेल ना तर सगळं व्यवस्थित होईल. DNA टेस्टसाठी माझ्यासोबत येशील का? येईल ती. ठीक आहे. मी वाट बघतो. आलेस बा. प्रीतम सर, माझा तुमच्यावर विश्वास होता आणि आज बी आहे. आजच्या टेस्ट नंतर तुम्ही निर्दोष सिद्ध व्हाल आणि मग प्रिया मॅडम सोबतचं तुमचं नातं परत सरळ होईल याची खात्री आहे मला. या मोनिकाच्या येण्याने ना घरात खूप खूप प्रॉब्लेम्स आलेत. आई दाखवत नाहीये पण तिला खूप त्रास होतोय. आजच्या टेस्ट नंतर जर प्रीतम निर्दोष सिद्ध झाला तर आई प्रीतमला पुन्हा एकदा घरात घेईल. सगळं नॉर्मल होईल. प्रीतम, मला माहिती आहे की या बाळाच्या येण्याने तुला अजिबात आनंद झाला नाहीये. कारण हे बाळ प्रियापासून तुला हवं होतं, पण ते माझ्यापासून होतं. पण सार बेबी, तुला आनंदाने याचा स्वीकार करायलाच हवा. मला माहिती आहे माझ्या येण्याने तुमच्या आयुष्यात खूप मोठं वादळ आलंय. तुझं आणि प्रियाचं नातं बिघडलंय. बट हे असं करायचं माझं अजिबात इंटेन्शन नव्हतं. मी तर खूप दूर निघून जाणार होते. तुझ्या आणि प्रियाच्या आयुष्यात मला यायचंच नव्हतं मुळात. माझ्या बाळाचं आणि माझं काय करायचं ते मी बघून घे. तुमच्या आयुष्यातून खूप दूर निघून जाईन मी, कायमची.
आदित्य दादा गाडी थांबवा. प्रिया, मी तुला सांगितलंय ना की तुला या घरातून कुठेही जाण्याची काही गरज नाहीये. आणि जर DNA टेस्ट रिपोर्ट्स मध्ये हे सिद्ध झालं की मोनिकाच्या पोटातलं बाळ प्रीतमचं आहे, तर मग मी कुठल्या अधिकाराने या घरात राहू? बघा, मला माहिती आहे की तुमचा माझ्यावर खूप जीव आहे आणि तुम्ही माझ्यावर कधीच अन्याय नाही होऊ देणार. आणि जर ते मूल प्रीतमचं असेल तर या घरात माझ्या जागी मोनिका हवी. प्रिया, आधी टेस्टचे रिझल्ट तर येऊ दे, मग आपण विचार करू. उगाच घाई गडबडीत कुठलाही निर्णय घेऊ नकोस. आणि एक लक्षात ठेव, तुझा निर्णय काहीही असला तरी मी तुझ्या सोबत आहे. तुम्ही प्रत्येक निर्णयात माझी साथ द्याल ना? प्रिया, तुला काय वाटतंय? तुझा निर्णय हे सगळं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. मग मला वचन द्या. सर, DNA टेस्ट रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आणि ते बाळ जर प्रीतमचं असेल तर तुम्ही मला या घरात राहण्याचा आग्रह करणार नाही. मी जर हे घर सोडून निघून जाणार असेल तर तुम्ही मला अडवणार नाही. प्रिया, अरे मला खात्री आहे की ही अशी वेळ येणार नाही. प्रिया, मी इथे एका वेगळ्याच कामासाठी आले होते. उद्या गुरुजींनी आपल्या घरात एक पूजा करायला सांगितली आणि त्याच्या तयारीसाठी मला तुझी मदत लागणार आहे. करशील मला मदत? होय, तुम्हाला जी मदत लागेल ती मी करेन. शेवटी या घराचं हित माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. मी जाते इथून. ओके, व्यवस्थित जाशील ना? का मी तुझ्यासाठी टॅक्सी बुक करून देऊ? होल्ड ऑन. मोनिका मॅडम, तुम्ही दोन जीवाचे आहात. तुम्ही आता तुमची आणि तुमच्या बाळाची बी काळजी घ्यायला पाहिजे. हा, सांभाळून जा. तुम्हाला तिकिटासाठी पैसे वगैरे लागतील ना? पारू, मी देतो पैसे. आणि तुला कुठे जायचं आहे मला लोकेशन सांग, म्हणजे मी तिथपर्यंत कॅब बुक करून देतो. सांग मला. लोकेशन सांगतेस ना? मोनिका मॅडम, जात आहे ना? हां, हो. पारू, पारू, अगं माझ्या पोटात खूप दुखतंय. मोनिका, राहू दे. अशी तुझी तब्येत बरी नाही आहे आणि प्रीतमला पण कळलं पाहिजे ना की हे बाळ नक्की त्याचंच आहे की नाही. त्यासाठीच चाललोय आपण. काय तुझ्यावरही अन्याय नको ना. टेस्ट करूच आहे आपण. पण आदित्य सर, कुठं जाणार आहोत आपण? तुम्हाला तर माहीतच आहे ना, तुम्हा दोघांना, देवी आईंना ओळखतात समजे. त्यामुळं वळकीच्या दवाखान्यात तर नाहीच जाता येणार. करेक्ट. पारू, इथे जवळच माझ्या ओळखीत एक लॅब आहे. आपण तिकडे जाऊन टेस्ट करू शकतो. नाही, म्हणजे मला असं वाटतंय की तिकडं जाण्यापेक्षा आपण दवाखान्यातच जाऊन डॉक्टर जे म्हणतील ना त्या प्रकारेच टेस्ट करायला पाहिजे. हो, मलाही असंच वाटतंय. अगं, तू टेन्शन घेऊ नकोस. तिकडून ही बातमी अजिबात लीक होणार नाही याची गॅरंटी मी देते. बरं, मला ते लोकेशन सांग ना. हो,